जय हिंद मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे कोल्हापुरी प्लंबर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोलरचा एक प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, कस्टमरची कंप्लेंट होती की सोलरचं पाणी का गरम नाही झालं. तर आम्ही सोलर चेक केला, तर हे जो टँक आहे या टँकमध्येच पाणी नाही आहे. तुम्ही हे बघू शकता क्षार कशा प्रकारे तयार झालेला आहे. बोरचं पाणी असल्यामुळे ना हे असे क्षार तयार झालेले आहेत. यासाठी सोलरला बरोबर वेळेत 5-6 महिन्यात, वर्षभरात, 8-9 महिन्यात आहे ना क्लीन करून घ्यायला लागतं मित्रांनो. सोलरची काळजी घ्यायला लागते मित्रांनो. जे तुम्ही बघायला लागला आहे हे सगळं क्षार आहे मित्रांनो. बोरचं खरे बघा या पण अडकलेले आहेत. आता आम्ही सगळं क्लीन करणार आहे. कशा प्रकारे केलेलं आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर प्लंबिंग रिलेटेड व्हिडिओ येत असतात. प्लंबिंगची इन्फॉर्मेशन, प्लंबिंगची टिप्स सांगितली जाते. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला, लाईक केला तर आम्हाला थोडं प्रोत्साहन मिळतं. आता हे जे आपण करायला लावले मित्रांनो, हे जो टँकचा आउटलेट आहे सोलरच्या, ते आपण यानं चेक केलं आहे पाणी यात नाही येते का नाही. सोलरचे टँकचा आपण हाल दाखवतो मित्रांनो. जेव्हा पण आपण सोलर बसवतो आहे ना त्याची सर्व्हिसिंग वेळोवेळी केली पाहिजे मित्रांनो. एकदा बसवलं आणि सोडून दिलं तर असं नाही चालणार मित्रांनो. यासाठी ना सोलरला मेंटेनन्स खूप येते. आता ही टँक पण क्लीन नाही आहे, त्यामुळे ना सगळं कचरा त्या इंडियनमध्ये येऊन अडकलेला आणि काढलेलं आहे. तो गडबडी तुम्हाला दाखवायचा विसरले मित्रांनो. हे बघा, आता इथं आहे ना तुम्ही चेक करावले पाणी इथे येते का नाही. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला पण दाखवतो पाणी जर इथे यायला लागले परंतु आहे ना टँकमध्ये जाईना जाते. टँकमध्ये काहीतरी फॉल्ट आहे. यासाठी आहे ना टँकचे जे इनलेट आहे ते सगळं काढून आम्ही चेक केलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. बघा, आता पट्टीवर चालू आहे मित्रांनो, तरी पाणी येणार. काय केलं आम्ही अडॅप्टर सगळं काढून आहे ना पूर्ण टँक मोकळी करून स्वच्छ पाट करून व्यवस्थित क्लीन करून बसवलेलं आहे. हे बघा, आता चेक करावं पाणी कशा प्रकारे क्लीन होणार. पाणी जर तिथंपर्यंत यायला लागलं. आता हे सगळं काढून आहे ना मी चेक केलेलं आहे मग काढून झाले. हे व्हिडिओमध्ये दाखवायला विसरले मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, हे टँक आला आहे मित्रांनो. सोलरची टँक आहे वर आणि अशा प्रकारे याचा आला आहे. आतने तेवढी घाण आहे बघा टाकी. त्यासाठी सोलरला वेळोवेळी क्लीन करायला लागणार टाकीचं. तुम्ही बघू शकता टँकमध्ये पाणी पण आलेलं आहे आणि सोलर आपलं चालू झालेलं आहे. अशीच इन्फॉर्मेशन आमच्या चॅनलवर येत असते. त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पण मिस्त्रीनं मार्किंगचा व्हिडिओ केलाच नाही. काय